अवकाळी पावसाचा गलांडवाडीला मोठा तडाखा, प्रगतशील बागायतदार भूषण शिंदे यांचे 15 लाखांचे नुकसान. दौंड प्रतिनिधी अमोल शिंदे. दौंड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. गलांडवाडी येथील प्रगतशील बागायतदार भूषण पोपटराव शिंदे यांच्या शेतीचे या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रचंड नुकसान झाले असून त्यांचे सुमारे 10 ते 15 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. केळी आणि डाळिंबाच्या बागा जमीनदोस्त. भूषण शिंदे यांनी आपल्या शेतात मोठ्या कष्टाने केळी, डाळिंब आणि कांद्याचे पीक घेतले होते. पिके काढणीला आली असतानाच अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने या बागांना झोडपून काढले. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की उभी असलेली केळीची झाडे मुळासकट उखडून जमिनीवर लोळली आहेत. तसेच डाळिंबाच्या बागांचेही अतोनात नुकसान झाले असून फळगळतीमुळे उत्पन्नाचा मार्ग पूर्णपणे खुंटला आहे. बळीराजा आर्थिक संकटात. मिळालेल्या माहितीनुसार शिंदे यांनी या पिकांसाठी लाखो रुपयांचे भांडवल खर्च केले होते. मात्र एका रात्रीत निसर्गाच्या कोपामुळे संपूर्ण पीक मातीमोल झाले आहे. कांदा पिकालाही या पावसाचा मोठा फटका बसला असून शेतात पाणी साचल्याने सडण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे शिंदे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाकडे भरपाईची मागणी. या भीषण नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. आमचे अतोनात नुकसान झाले असून आता सर्व मदार शासनाच्या मदतीवर आहे. शासनाने त्वरित आर्थिक मदत देऊन आम्हाला आधार द्यावा, अशी अर्थहाक शेतकरी भूषण शिंदे यांनी दिली आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी भरपाई द्यावी, जेणेकरून शेतकरी पुन्हा उभा राहू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.